जेथ वसते माऊली ज्ञानेश्वर, नमस्कार करिता पुण्य पडे पदरात, नमन माझे ऐसिया योगी पुरुषास। राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, 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 बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी,
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा मल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम जय जय राम निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कुपे गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन इंद्रियाचे स्थान कुपे गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा कोठेही चित्तासी नसावे बंध कोठेही चित्तासी नसावे बंधन कोठेही चित्तासी नसावे बंध कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदय नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा नये बोलो फार बैसो जनामध्ये 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 सावधान बुद्धी इंद्रिय कमी काय बुद्धी इंद्रिय कमी सावधान बुद्धी इंद्रिय कोठेही चित्तासी नसावे बंध कोठेही चित्तासी नसावे बंधन कोठेही चित्तासी नसावे बंध कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदय नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा तुका म्हणे घडी घडीने साधवी कामने घडी घडी जे साधन तुका म्हणे घडी घडीने साधावी तुका म्हणे घडी घडी जे साधावे त्रिगुणाची ओढे उगवणे
त्रिगुणाची गोवी उगवणे त्रिगुणाची गोवी उगवणे हा तुका म्हणे घडी घडी रे साधावे 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 त्रिगुणाची गोवी उगवणे त्रिगुणाची गोवी उगवणे त्रिगुणाची गोवी उगवणे कोठेही चित्तासी नसावे बंधन कोठेही चित्ताचे नसावे बंधन कोठेही चित्ताची नसावे बंधन कोठे चित्ताचे नसावे बंधन हृदय नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा विठोबार घुमाई बोला विठोबार घुमाई विठोबार घुमाई निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा नये बोलो फार बैसो जनामदी सावधान बुद्धी इंद्रिय दमी कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा तुका म्हणे घडी घडीने साधावी इंद्रियाची गोवी उगवणी कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण आठवावा विठ्ठल 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 ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की। मंगल भवन अमंगल हारे दव वसु दशरथ अजेर बिहारे। मंगल भवन मंगल हारे द्रव वसु दशरथ अजिर बिहारी। मंगल भवन अमंगल हारे दव वसु दशरथ अजिर बिहारी। मंगल भवन मंगल हारे द्रव वसु दशरथ अजिर बिहारी। जय 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 हनुमान गोसाई
की नाही, कृपा करो गुरु देव की नाही, मंगल भवन मंगल हारी, दववतु दशरथ अजिर बिहारी, मंगल भवन मंगल हारी, द्रववसु दशरथ अजिर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। उचला का नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो अद्यत्रय जननी देवाचे, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आता बंधू श्रुतीजन, जे अखंड सावधान, जया सत्रे काळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमानी। आता बंधू श्री संत सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी। नरदेह परमार्थी लाविले, तरी चय्याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थचे गेले, नाना आघाते मृत्यूपंथी। निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण आठवावा। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप, सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून, या अभंगातून तुकोबार यांनी साधकानं किंवा साधकाचं जीवन कसं असावं
तुकोबऱ्या अभंगातून सांगतायत. विठ्ठल विठ्ठल खूप महत्वपूर्ण अभंग आपल्या सगळ्यांसाठीचा हा आहे. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. त्याला अनुसरून आजच्या कीर्तनाचं आयोजन म्हणजे गेल्या 26 दिवसापासून चालत असलेला ही आपली सगळ्यांची साधना आहे. सगळ्या साधक मंडळींची काकडा भजन आहे, गाथा पारायण आहे, संगीत गाथा पारायण, हरिपाठ आहे आणि गेली आज 8 दिवस झाली कीर्तन सोहळे आहेत. रोज रात्री कीर्तन आहे. या मल मासानिमित्त, अधिक मासानिमित्त, धोंड्याच्या महिन्यानिमित्त या कीर्तनाचं, या सप्ताहाचं, या साधनेचं आयोजन आहे. आणि त्यातील ही आजची 8व्या क्रमांकाची सेवा आहे. विशेषतः ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली, शंभू आहेत, यांच्या माध्यमातून मला सेवा प्राप्त झाली. तसं पाहिलं तर या मंदिराच्या प्रांगणामध्ये जवळपास माझं 3रं-4थं कीर्तन असेल. मला आठवते तसं 3रं तर आहे. 4-5 वर्षापूर्वी एक कीर्तन झालं इथं आणि त्या कीर्तनापासून शांभाऊचा माझा संपर्क तुटला बरं. कसं असते, कीर्तन दिल्यावर संपर्क जवळ येते, पण त्या कीर्तनानं तुटला होता. त्याचं कारण असं झालं, सांगून जातो. कीर्तनात बोलत असताना माझ्याकडून एक वाक्य गेलं, भजन करा, नाही भजन केलो तर रात्रीतून देव बघून घेईल तुम्हाला, असं मी म्हणलो. आणि बाबा मला सोडाय आले. इथले बाबा, महाराज तुमचं घर जवळ आहे ना, मी सोडा येतो. म्हणजे कीर्तन आवडले, बोलत बोलत निघाला ते बाबा मला सोडाय घरी. आता खाली दारात उभारल्यानंतर चला वरी घ्या, चहा घेऊ, पाणी घेऊ म्हणलो. ते म्हणले मला काही जमत नाही, पाणी पेतून येतो. ते बाबा मला पाणी प्यायला माझ्या घरी आले. हातात ग्लास दिला तेवढ्यामध्ये त्यांना अटॅक आला माझ्या घरी. तिथून मी त्यांना हॉस्पिटलला नेलं. त्या दिवसापासून जवळपास 2 वर्ष शांभाऊ मला बोलत नव्हते. बाबू, एखाद्याने जर म्हणलं भूषण महाराजांची तारीख घ्या, जगातला कुठला बी महाराज आला पण त्याला नग, रस्त्याने चाललो तर दुसरीकडे मान करायची. पण कालांतरानं जो भ्रम होता तो दूर झाला. माझ्या बोलण्यात एवढी ताकद असती तर काय काय झालं असतं. योगायोगानं घडलेल्या गोष्टी होत्या. पुनश्च एकदा भगवंताची कृपा म्हणून नंतर वर्षीचं एवढं मोठं माझं भाग्य उदयाला आलं. एकही महाराजाचं कीर्तन होतं पण माझं झालं गेल्या सप्त्यात. म्हणजे 7 दिवस कीर्तन नाही झाली, काल्याचं तेवढं झालं. सांगायचा भाग असा आहे की नंतर जवळीकालीन त्याच स्नेहानं, त्याच प्रेमानं पुनश्च एकदा कीर्तन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. सगळे माझे मित्रमंडळी आहेत, आता सगळ्यांचं नाव घेत नाही. विशेषतः आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे बळीभाऊ आहेत, आधी सगळी पाटील परिवार आहेत उपस्थित वासनगावचा, बापू आहेत, आधी सगळी मंडळी, गुंडरे साहेब आहेत, गिरी महाराज आहेत, रामकृष्ण महाराज आहेत, पांडुरंग महाराज आहेत, सुमित महाराज आहेत, मृदंगाला साथ करण्यासाठी लग्गी सम्राट पवन महाराज धमाले आहेत, हार्मोनियमसाठी सचिन महाराज जाधव आहेत, आदी सगळे. आता मला सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. माईक सिस्टीमसाठी ज्यांनी उत्तम साथ करतायत मंगेश महाराज आहेत. आज विशेषतः या कीर्तनाचं काहीतरी प्रसारण व्हावं या निमित्तानं उपस्थित असणारे असे नामदेव भाऊ आहेत. नामाचा गजर चॅनल या कीर्तनाला उपस्थित आहे. त्यानिमित्तानं सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, भगवंताच्या चरणी नतमस्तक होतो, साधू संतांच्या चरणी नतमस्तक होतून सेवेला आरंभ करतो. तुकोबाऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तुकोबाऱ्या सांगतायत, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. अभंगाचा विचार करत असताना सहज लक्षात येते तुकोबाऱ्याला काय म्हणायचं. निर्वाहा पुरते, जगण्यापुरतं, अन्न आच्छादन. हे शब्द ज्यावेळेस आमच्या कानावर पडतील त्यावेळेस आजपर्यंत केलेल्या परमार्थातून जे कमवले ना, जे मिळवले ना, पाहिल्यावर लाज वाटेल. हे तुकोबाऱ्यांचे शब्द असे ऐकल्यानंतर असं परमार्थिकांना तुकोबाऱ्यांनी जोडे आणण्यासारखं बोललेलं आहे. साधकांना असावं कसं तुकोबाऱ्या सांगतायत. निर्वाहा पुरते, आपलं पोट भागेल एवढं अन्न खावं. आणि निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आच्छादन म्हणजे कपडे तेवढे असावे. तुकोबाऱ्यांचं बोलणं आहे. ठीक आहे महाराज. तसं पाहिलं वारकरी जर जेवाय बसले, जेवाय किती खावं याला शास्त्र सांगतं. आपल्या हाताची मूठ जेवढी मोठी असेल, दोन्ही हात एकत्रित केले, जी ओंजळ भरते तेवढंच अन्न खावं.
हे जवळपास जैन धर्मामध्ये पाळल्या जातं पहा. त्या व्यतिरिक्त वरचा एकही घास ते खात नाही. निर्वाह होईल एवढं अन्न आणि वस्त्र मात्र लागतील पुरतील एवढेच. जवळपास असं उत्तम उदाहरण पाहायचे झालं तर प्रभाकर महाराज झोलकर आहेत. विठ्ठल विठ्ठल सांगायचं मला असं आहे की आपण खावं किती ल्यावं किती हे तुकोबरांना सांगायचंय. किती असावं. आजपर्यंत आम्ही जीवन सगळं परमार्थात व्यतीत केलंय, पण परमार्थामध्ये व्यतीत करत असताना आम्ही किती कमवलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कमवलंय आम्ही, पण खरं काय कमावं याच्याकडे दुर्लक्ष झाले. सगळ्यांबद्दल बोलतो, माझ्या सहित मी सगळ्यांचं बोलतो. इथं कोणी मी दुसऱ्याला मला सोडून बोलत नाही किंवा तुम्हाला सोडून बोलत नाही असं वागणं, सगळ्याला धरून बोलतोय. परमार्थ असावा कशासाठी, अगदी तुकोबऱ्यांचे काही प्रमाण आपल्याला पाहिजे. ठीक आहे महाराज, तुकोबराय सांगताय की बाबा अन्न किती खावं, वस्त्र किती, म्हणजे कसे असावे, आपल्याकडे असावं काय, संग्रह किती असावा. मग आम्ही जे खातो, मग आम्ही पोट भरून खातो हे कसं म्हणायचंय तुम्हाला. वारकऱ्याचं जेवण पाहिलं तर लक्षात येतं ना की किती खायले बाबा. वारकऱ्याचं जेवण म्हणजे दाबून असतं आणि असावं, शरीर भक्कम होण्यास पुरतं असावं. पण असं एकाच्या घरी जेवाय बसलो होतं, असं जेवाय बसल्यानंतर इतकं वाढलं बळबळण, इतकं वाढलं, सगळं ताटातलं संपलं, पुन्हा दिलं. आता एकही पदार्थ आता जात नाही, इथपर्यंत दिलं. पण तेवढ्यात असं झालं, बाहेरून तो घरचा माणूस आला, जो ज्याच्या घरी जेवण होतं. तो बाहेर गेला होता, जेवणाची वेळ संपलेली होती, सगळे जेवण उठणारच होते. तेवढ्यात त्यानं ती जिलेबी घेऊन आलं. माझ्याकडून एवढं चुकून राहिलं, स्वीट पदार्थ एवढा खावा म्हणल्यानंतर सगळ्यांनी जिलेबीच्या आवडीची माणसं बसली, ती जिलेबी खायला सुरुवात केली. जिलेबी झाल्या बायकून आवाज दिला, थांबा थांबा, भजे राहिले होते चुकून, तेवढे देते. असं बायकून आवाज दिला मधून, आणि आवाज दिल्याबरोबर ताट समोर आलं आणि बाबांना सांगितलं, तुमचं तर पोट भरले, उठा, भजे आम्ही पुढच्या पंक्तीला देऊ. असं म्हणल्यावर ते बाबा म्हणले, काही होत नाही म्हणे, आता जी जिलेबी खाल्ली ना तिच्या पोंगळी जाऊन बसतील म्हणे भजे. असलं जेवण आहे आमचं. मग ठीक आहे महाराज, तुम्ही अन्न आच्छाद निर्वाहापुरते म्हणताय, खरं आहे. मग आम्ही जे जेवतो ते कसं, तुकोबारांनी याच्यासाठी सुद्धा प्रमाण दिले. ये करीती भोजन पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन. ये करीती भोजन पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन. ये करीती भोजन पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन. ये करीती भोजन पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन, पोट पोसाया दुर्जन. तुकोबारायांनी सांगितलं, बाबा मग जेवण करतायत ते खूप, त्यांचं कसं. तुकाराम महाराजांनी याचं प्रमाण दिलेलं आहे. ए करीती भोजन पोट पोसाया दुर्जन. आपल्या शरीराला लागतंय त्याच्यापेक्षा जास्त खाणं म्हणजे पोट पोसाया दुर्जन, म्हणजे नेमकं खाण्यासाठी जन्माला आलेली आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जगण्यासाठी खावं का खाण्यासाठी जगावं, हाच मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या पुढे. पण साधू संतांनी जगण्यासाठी खाल्लं आणि जगले कशासाठी,
तर जागवण्यासाठी हे साधू संतांचं जीवन आहे. म्हणून त्यांचं जीवन अगदी तुकोबारायांनी साधक कसा असावा, साधू संतांचं जीवन कसं असावं, साधक कसा असावा, संत कसा असावा सांगतात. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आणि एक ठिकाणी सांगतात पहा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची नसावी वास निद्रा भवो भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी नसावी वास निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. साधू संतांनी सांगितले पहा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार युक्त असावा. आहार केवढा असावा? युक्त. विहार युक्त कसं आहे? मला याचं समाधान आहे, मी पहिल्या पंक्तीत तर बसायला. युक्त आहार विहार थोडा जास्त आहे म्हणा. विहार म्हणजे फिरणं, फिरणं थोडं जास्त आहे, पण आनंद एका गोष्टीचा युक्त आहार आहे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा नसावी बहु नसावी बासर निद्रा बहु भाषण बहु नसावं. लई बोलणं नसावं, कमी बोलणं असावं, आणि निद्रा सुद्धा लई नसावी, कमी असावी. विठ्ठल 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 याचा परिणाम काय आहे महाराज? हे आम्ही सगळं करू, बरोबर आहे ना? तुम्ही सांगताय म्हणून या साधना आम्ही सगळ्या अवलंबू, आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरवू. पण हे करायचे कशासाठी मला सांगा? परमार्थ करायचाय कशासाठी? वारकऱ्यांना प्रश्न पडूच नाही. ज्याच्या गळ्यात माळ पडली रे पडली बाबा, परमार्थ करायचाय कशासाठी हा प्रश्न पडू नये, आणि पडला तर त्याचं उत्तर तुकोबारांच्या शब्दाशिवाय दुसरं सापडू नये. परमार्थ एवढ्या जन्मापासून करता म्हणे, तुमचे मायबाप तुमचे आजी पंजापासून तुमचा परमार्थ आहे. पण परमार्थ करायचाय कशासाठी? जर याचं उत्तर एवढ्या पिढ्यानपिढीचं जर परमार्थ करत असून येत नसेल तर तेवढा केलेला परमार्थ झिरो आहे. विठ्ठल विठ्ठल जन्मभराच्या परमार्थाचा अट्टहास कशासाठी असावा? तर तुकोबारा सांगतायत, शेवटचा दिवस गोड गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा.
गोड भावा शेवटचा दिस गोड भावा. तुकोबराय सांगतायत आमच्या जन्मभराच्या परमार्थाचा अट्टहास कशासाठी असावा तर शेवटाचा दिवस गोड व्हावा, आमचा शेवट चांगला व्हावा याच्यासाठी जन्मभराचा अट्टहास असावा परमार्थाचा. जन्मल्यापासून भजन करतोय खरं आहे, रात्रंदिवस घरामध्ये काकडा आहे, भजन आहे, कीर्तन आहे, पण करायचे कशासाठी कळत नसेल तर काय त्याची किंमत. आमचा शेवट आमचा चांगला व्हावा याच्यासाठी सगळा परमार्थ. पण परमार्थ करून जर अंतकाळाला मुखामध्ये नाव येत नसेल तर काय तुम्ही परमार्थ केलाय त्या शेवट त्या क्षणापासूनच कळत, त्या क्षणालाच कळत. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे पहा, वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधू कसा मेला याच्यावरून त्याचं सगळं देणं घेणं आहे. आजपर्यंतचा परमार्थ त्यानं कसा केलाय शेवटच्या मरणाच्या क्षणाहून लक्षात येत. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आम्ही परमार्थ करतोय कशासाठी आमचा शेवट चांगला व्हावा. भगवान परमात्मा सांगतात पा यम यम वापी स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरन तम तमय वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. ज्ञानोबराय वर्णन करतात पुढं पहा. म्हणून मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. ज्ञानोबराय सांगतात बाबा अंतकाळाला ज्याचं स्मरण होईल त्या योगी तुला पुढचा जन्म आहे. म्हणून इतर काही स्मरण्यापेक्षा माझं स्मरण कर. म्हणून मरणी जया जी आठवी तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून स्मरण करा. त्याचं कसं आहे, जन्मभर केलेला परमार्थ शेवटी मुखाला येत हे कसं शक्य आहे. मग आम्ही शेवटी घेऊ की आम्हाला कळेल की घ्यायचं सांगता येत नाही. जन्म जरी परमार्थात गेला पण शेवटच्या क्षणाला मुखात देवाचं नाव येईल सांगता येत नाही, सांगता येत नाही. मग महाराज आम्ही शेवटच्या क्षणाला करू ही शंकाच बाहेर काढून टाका. जन्मभर केलं तर येईल की नाही ही शंका आहे. नाही केल्यावर येईल असं शक्यच नाही. पण कसं आहे ज्ञानोबरायांनी एके ठिकाणी सांगितले पहा, जागता जवसी जेने ध्यानी भावना भावीजे आणि डोळा लागत खेव देखीजे तेचे स्वप्नी. ज्ञानोबराय सांगतात जागता जागता जे स्मरण करत करत आम्ही झोपू, झोपल्यानंतर जे स्मरण करत जे झोपलोय ना ते जसं स्वप्नात येतं, लक्ष देऊ नये का वर म्हणजे कळते का बघा. हे दिवसभर ज्याचं जास्त स्मरण झालंय ते जसं स्वप्नात येतं तसं जन्मभर भजन केलं रे केलं तर शेवटी मरताना आलं तर आलं. ज्ञानोबराय सांगतात जागता जवसी जेने ध्यानी भावना भावी जे डोळा लागत खेव देखीजे तेचे स्वप्नी, म्हणून मरणी जया जे आठवे. म्हणून बाबा मरते क्षणी देवाचं नाव मुखाला यावं याच्यासाठी जन्मभर परमार्थ करावा. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे महाराज, आम्ही परमार्थ करू. जगात परमार्थ करणारी मंडळी कमी नाहीत, पण परमार्थ करावा कसा तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतायत. निर्वाह पुरते अन्न आच्छादना, निर्वाह पुरते अन्न आच्छादन, 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 निर्वाह पुरते अन्न आच्छादन,
निर्वाह पुरते अन्न आच्छादना निर्वाह पुरते अन्न आच्छादना निर्वाह पुरते अन्न आच्छादना निर्वाह पुरते अन्न आच्छादना निर्वाह पुरते अन्न निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा 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 कोठही चित्तासी नसावे बंधना कोठही चित्तासी नसावे बंधना कोठही चित्तासी नसावे बंधना कोठही चित्तासी नसावे बंधना आश्रमासी स्थान कोपी गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा आश्रमासी स्थान कोपी गुहा कोठही चित्तासी नसावे कोठही चित्तासी नसावे बंधन कोठही चित्तासी नसावे बंधन कोठही चित्तासी नसावे बंधन निर्वाह निर्वाह पुरते अन्न आच्छादना आश्रमाचे स्थान ना कोपी गुहा आश्रमाचे स्थान निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा आश्रमासी स्थान तुकोबारा सांगतात परमार्थ सर्वांचा सुरू आहे, पण परमार्थ असावा कसा, परमार्थ करण्याचं जीवन असावं कसं, तर निर्वाह पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. तुकोबारा सांगतायत कसं असतं, एका साधूकडून ऐकलेलं वाक्य आहे. आज जर तुम्ही औषधासारखं जेवण कराल ना, आज औषधासारखं जेवण कराल तर पुढं काही ठीक आहे, नाहीतर जेवणासारखं जर तुम्ही औषधं खावं लागतील म्हणे पुढं, जर आज चांगलं जेवण करू लागले. जसं जेवण करताय तसंच पुन्हा औषधं खात बसावं लागेल. म्हणून अन्न खावं कशासाठी, निर्वाह होण्यासाठी, बा आपण जगावं या अपेक्षेनं असावं. म्हणून जरी माझ्या जिभेनं मागितलं मला हे खायचंय ते खायचंय, तर तुकोबाराय म्हटले ब्रह्मरसाची प्राप्ती पाहिजे ना तुम्हाला, या जिभेचे चोचले नका म्हणे पुरू. भोजनान द्यावे अन्न जेने चुके अनुपान, तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्य भाव. औषध घेतलंय तुम्ही पण पथ्य जर जेवणाचे पाळत नसाल ना, तर तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्य भाव. जर तुम्ही पथ्य पाळत असाल तर त्या घेतलेल्या औषधाचा काहीतरी उपयोग आहे. म्हणून आम्ही औषध घेतोय ब्रह्मरसाचं, हे जे ब्रह्मरसाचं औषध घेतोय आम्ही, खरं आहे, पण पथ्य मात्र जेवणाचे पाळत नसेल तर त्या ब्रह्मरसाचा काहीही उपयोग होणार नाही. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 मी पंढरपुरामध्ये आमच्या गुरुजींच्या मठामध्ये असं बसलेलो होतो. आम्ही दुपारची वेळ होती,
भजन संपलेलं होतं, एकादशीचं कीर्तन संपलेलं होतं. आणि कीर्तन संपल्यानंतर एक साधू समोरून गेला. बघितल्यानंतर बाबांनी म्हटले त्यांना, फराळीला या असं विचारा. आम्ही गेलो, बाबा या फराळ करून जावा असं मी म्हटलो त्यांना. भगवी लुंगी, भगवी अंगर का पांघरलेला होता, असं उपरनं पांघरलेलं होतं. बाबा म्हणले अज नाही आऊंगा कल आऊंगा. कल आऊंगा हिंदी बोलायची. ठीक आहे बाबाजी म्हणून आम्ही मध्ये आलो. द्वादशी दिवशी आलो. ते सकाळी आले 8 वाजता. पण जेवाय दे असं सुद्धा म्हटले नाही. भिक्षाम देही मा. आम्ही जेवाय बोलून त्यांनी ही आरोळी दिली. बाबा या जेवाय बसा आम्ही सांगितलं. 8 वाजता स्वयंपाक पंढरपुरातला तयार झालेलाच होता. बसवलं बाबांना. पात्र वाढलं. पात्रात वाढल्यानंतर त्यांनी काय केलं, चपाती घेतली. ती चपाती अशी गोल टाकली. त्याच्यावर त्यांनी भाजी टाकली. ती भाजी टाकली. गोड पदार्थ म्हणून खीर केली होती. आता पातळ खीर होती. तिथून इथं करतो तशी थोडी जमणार आहे तिथं वारीमध्ये. तशाला तशी खीर त्या भाजीवरती चपातीच्या मध्ये टाकली. दिलेलं वरण त्याच्यात टाकलं, भात त्याच्यात टाकला आणि ती चपातीचा गोळा केला आणि कुस केला त्या बाबाने. असं चुरला, माहिती आहे ना, आज कुस केला. त्याचा चांगला हातात बसेल एवढाच गोळा केला. दुसरी एक्स्ट्रा चपाती सुद्धा घेतली नाही आणि हातात बसून असा गोळा केला. आणि तसाच गोळ्याचे 2-3 तुकडे केले आणि खायला चालू. 3 केले असतील बहुतेक. आणि तिन्हीच्या तिन्ही मीठ वाढलेलं होतं तर ते मीठही त्याच्यात ओढून घेतलं होतं आणि तिन्ही खाल्ली. आश्चर्य वाटलं, पण आम्ही लहान होतो. विचारावं कसं हे त्यावेळेस कळत नव्हतं. पण विचारलं, बाबा हे मिठासहित घेत आहे असं का खात आहे असं विचारलं. त्याने म्हटले, ती हिंदीत बोलत होते, मला जमायचं नाही तसं बोलाय, फक्त सांगून जातो बाळा. कसं आहे म्हणे, हे सगळे पदार्थ तुम्ही व्यवस्थित वाढलेत, मला व्यवस्थित आहे, पण हे जिथल्या तिथं खाल्ले तर माझ्या जिभेला व्यवस्थित चव लागेल. आज खाल्लो ना उद्या भेटेल की नाही सांगता येत नाही मला. आज खाल्लो तर याचे चोचले पुरवावे लागतील मला, उद्या भेटेल की नाही सांगता येत नाही. उद्या पाणी सुद्धा पिऊन मला झोपावं लागेल. आज हिचे चोचले पुलवले तर मागेल म्हणून पहिल्यापासून सवय लावली म्हणे. मी ज्या दिवशी संन्यास घेतलाय त्या दिवशीपासून तसंच खातो म्हणे, अन्न सगळं मिक्स करून. ही जी पुन्हा खायला सुद्धा मागत नाही. काही जे उडप दिलंय ना ते उड्यात पार करतो. मला याच्यासाठी सांगायचं, परमार्थ करणारी जगामध्ये भरपूर मंडळी आहे, पण करावा कसा तुकोबाऱ्यांनी या चरणातून सांगितलेलं आहे. निर्वाहा पुरते अन्नच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. आता काही महाराज लोकांकडे पाहिल्यानंतर विचार करावा लागतो. आश्रमाशी स्थान कोपी गुहा. प्रत्येक जिल्ह्यात एक बंगला आहे काही महाराजाचा. इकडून आले तिकडं मुक्कामी राहावा याच्यासाठी. या परिसरात आलो, इकडल्या ठिकाणी मला हे घर राहायला असावं म्हणून जिल्ह्यात मंदिर बांधलेत महाराजांनी. कुठं ठेवाय तुकोबाऱ्यांचे प्रमाण. विठ्ठल विठ्ठल मला हा भाव सांगायचा नाही की त्यांचं देवावर प्रेम असेल अथवा नसेल. देवावर परमार्थात असल्यानंतर देवावरच प्रेम असावं फक्त देवावरच प्रेम. पैशावर जातं सांगता येत नाही काय होईल ते. पतनच आहे. परमार्थ देवावर प्रेम आहे, त्याला तीळ मात्र तुमची डगमगत नाही. तू पहाव, तो प्रेम डगमगत नाही. पण तो डगमगत नसला, जरी प्रेम भाव डगमगत नसला, पण तुमच्या बाकीच्या अपेक्षा पाहिल्यानंतर समाजाला वाटतं नक्की याचं देवावर प्रेम आहे की पैशावर प्रेम आहे सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल केवळ पैशावरच माणसाचं प्रेम असेल की सांगता येत नाही. समाजावर प्रेम आहे, बायकोवर प्रेम आहे, लेकरा बाळावर आहे, असावं लेकरा बाळावर असावं. पण केवढा असावं यालाही काही मर्यादा आहे. बायकोवर किती असावं यालाही काही मर्यादा आहे. पण केवळ आणि केवळ जर प्रेम करण्याच्या लायकीचा कोण असेल तर तो फक्त देव आहे. म्हणून मोहब्बत में तुम बेकाबू मत होना, बापूंनी बोललेले वाक्य है. मोहब्बत में तुम बेकाबू मत हो जाना भाई, हाँ बाबा हो जाना पर किसी का बाबू मत होना. म्हणून साधू झालेलं परवडते पण बाबू नाही झालेलं परवडत. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, बाबा ही जर तुम्ही पाळलात ना, कोणतं निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान
कोपी गुहा हे पाळलं तुम्ही. पण हे पाळल्यानंतर जरी हे सगळ्या अवस्था तुमच्याकडे आहेत, कोणत्या, गुहेत राहता, कोपीमध्ये राहता, अन्न आच्छादन हे सगळं व्यवस्थित आहे तुमचं, पण चित्त मात्र दुसरीकडे असेल तर सांगता सोय नाही. चित्त कसं असावं कुठं असावं तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणातून. ही चित्तासी नसावे बंधन, कोठेही 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 चित्तासी नसावे बंधन, बंधन. हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, 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 हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा, हृदय नारायण साठवावा. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. थोडं लक्ष दिलं तर असं वाटेल हे चुकीचं वाटते का, एकदा म्हणजे असं लक्ष द्या. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, चित्ताला बंधन नसावं हे वाक्य ऐकल्यानंतर येतं, पण पुढचं आठवल्यानंतर लक्षात येतं. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा. हृदयी नारायण साठवण्यासाठी कोठेही चित्ताशी नसावे बंधन. भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी, ज्या चित्तामध्ये देव वसलेला आहे त्याच्यात चिंतन करण्यासाठी बाबा स्वच्छालयाला बसलोय याचं बंधन नसावं, त्या चित्तात करू नये इथं भजन हे नसावं. बाबा प्रवासात आहेत बंधन नसावं, देव साठवण्यासाठी बंधन नसावं चित्ताला. म्हणून मला हा भाव सांगायचा आहे की अभंग आज गाडीवर येताना पाठ केला, मला पाठ सुद्धा नव्हता. पारायणातून एके दिवशी हा अभंग गेला आणि आवडला म्हणून ते एकच चरण पाठ होतं पहिलं, ते मागं पुढं व्हायला होतं, म्हणजे ते शब्द चुकत होते माझे. पण आज येताना गाडीवर पाठ केलाय, त्याच्यामुळे या अभंगाचा भाव असाच असेल असं नाही. माझ्या बुद्धीला जसं इथं पटायलंय तसं बोलायला याचा अभ्यास सुद्धा केलेला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 कोठेही चित्ताशी नसावे बंधन. म्हणून देव साठवण्यासाठी कुठं बंधन नसावं या चित्ताला. हे चित्त निमित्त मात्र देव झालं पाहिजे चित्ताचं. मग कुठेही बसा, अगदी तुकोबाऱ्यांकडे जरी पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल. तुकोबाऱ्यांचं चित्त नाही सगळ्या शरीराचे रोम रोम स्वच्छ हलायला बसले होते
आणि जीभ ओढली दुष्टांनी तरी सुद्धा त्यांचं नामस्मरण थांबलं नाही. ही त्यांनी केलेल्या साधनेच एक प्रतीक. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, मज झाली अनावर वाचा, मज झाली अनावर, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, मज झाली अनावर वाचा, मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. तुकोबारा सांगतायत माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबाऱ्यांनी वर्णन केलं. तुकोबाऱ्यांचं जे जीवन आहे ना, आधी सकल साधू संतांचं जीवन, त्यांनी जे चरित्र त्यांचं पाहिल्यानंतर लक्षात येतं किंवा पाहावं सुद्धा याच्यासाठी, बाबा यांनी तिथं सुद्धा देवाचं नाव सोडलं नाही, आपण कुठं करावं हे आपल्याला कळावं. विठ्ठल विठ्ठल स्वच्छालयाला बसलं तरी त्यांचं भजन सुटलं नाही. आम्ही मंदिरात येऊन सुद्धा म्हणत नाही. ही दुर्दैवी घटना, हेच दुर्दैव आहे आमचं. पण गप माणसं बसतच नाही. हागता ही खोडी, चळण मोडवी ते काडी. संडासला बसल्यानंतर माणसं काड्या मोडतील पण देवाचं भजन करायचं. याचा अर्थ फक्त संडास पुरतात घ्यायचा, शौचालय पुरतात घ्यायचा असं नाही. मंदिरात येऊन कीर्तनाला बसून सुद्धा काही काही माणसं सतरंजीचे दोरे उपसत बसतात. बरोबर आहे ना. काहीतरी खटाटोपी करतील माणसं, पण देवाचं नाव तोंडात येईलच की नाही सांगता येत नाही. साधू संतांची काय अवस्था असेल. माझी मज झाली अनावर वाचा, त्याचं कारणच एवढं आहे, त्यांनी चित्तामध्ये देवाशिवाय दुसरं कोणाला साठवलं नाही. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे महाराज. तुकोबाऱ्यांची जी अवस्था आहे ना, माझी मज झाली, ही अवस्था आहे तुकोबाऱ्यांची. ही तुकोबाऱ्यांची अवस्था उग प्राप्त झाली नाही. आधी तुकोबाऱ्यांना काय करावं लागले बघा. माझी मज झाली अनावर वाचा याच्यासाठी, गेही गेही माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हा अभंग पूर्ण पाहिला तरी लक्षात येईल तुम्हाला की प्रत्येक इंद्रियाला आधी जबाबून सांगितलं, बाबांनो हे करा,
नाही केला तर इथून चालते व्हा. सगळ्या इंद्रियाला आधी ताबीत केलं आणि ताबीत करून सांगितलं तुम्ही देवाशिवाय दुसरा विषय सेवन करायचा नाही. आणि ही पहिली पायरी तुकोबाऱ्यांची झाली. शेवटची पायरी आहे माझी मज झाली अनावर वाची, ही शेवटची पायरी आहे. आधी तर त्यांनाही मागं लागावं लागलेलंच आहे, सगळ्या मनाच्या, चित्ताच्या, हाताच्या, डोळ्याच्या, मुखाच्या, सगळ्या इंद्रियाला आधी त्यांनाही त्रास झालेलाच आहे. त्यांनाही त्रास झालेला. आजकाल तुम्हाला होईल, आम्हाला आज होईल, उद्या होईल, पण याचा शेवट सुद्धा आमचा सुद्धा होईल तसा. पण एक मात्र या चित्तामध्ये देवाशिवाय दुसरं कोणी वसलं नाही पाहिजे. माझी मज झाली अवस्था ही प्राप्त करायची असेल ना तर कोठेही चित्ताशी नसावे बंधन. मग करावं काय? हृदयी नारायण साठवावा. ठीक आहे महाराज, पण आम्ही एवढ्या दिवसानं भजन केलंय, एवढ्या दिवसाचा आमचा परमार्थ आहे. आमच्या चित्तामध्ये देव नाही असं कसं नाही हो? हे स्वतः देवाचं म्हणणं आहे. मम एव अंश जीव लोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. हे देव स्वतः म्हणतात मम एव अंश जीव लोक. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे आणि मी आहे म्हणून तो माणूस जिवंत आहे. बरोबर आहे की? देव आपल्या हृदयामध्ये आहे म्हणून तुम्ही आम्ही आज कीर्तनाला उपस्थित आहे. मग तरी सुद्धा असं का असावं? मग चित्तामध्ये देवाला साठवावं हे का कारण आहे? बरोबर नाही? देव जर आधीच चित्तामध्ये आहे, या हृदयामध्ये आहे, बरोबर आहे नाही बोलणं? शंका लक्षात येते का नाही? बा तुकोबारांचे एक प्रमाण आहे पहा. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. सगळ्याच्या हृदयामध्ये जर देव वसलेला आहे तर सगळ्याची संगती म्हणावी, हे बरोबर आहे की? सगळ्याची संगती घडावी हे सहज बोलावं, पण ज्याच्यात वसते त्याची संगती घडावी कसं बोलणं आहे? शंका आहे. पण कसं आहे, देव सगळ्याच्याच हृदयामध्ये असे पण सगळ्याच्या हृदयामध्ये वसे नाही. म्हणून या हृदयामध्ये देव आहेच हो, पण फक्त देवच आहे असं नाही. फक्त देवच होण्यासाठी देव वसवावा लागतो. म्हणून तुकोबारांचा अट्टा असा आहे की बाबा कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. ठीक आहे महाराज, आम्ही हृदयामध्ये नारायण साठवू, पण याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? तुकोबारांनी त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणातून दिलं. नये बोल वैसो जनामदी, नये बोल वैसो जनामदी, नये बोल वैसो जनामध्ये, नये बोलू फार वैसो जनामध्ये, नये बोल
जर भगवंताला साठवायचंय ना तर त्याच्यासाठीच्या या पुढच्या कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे नये बोलो फार बैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी. तुकोबारा सांगतात बाबा सावधान बुद्धीला करून इंद्रिय दमन करून नये बोलू फार. आता फार बोलायचं नाही. बैसो जनामध्ये खूप बसायचं नाही. लय लोकांमध्ये राहायचं नाही. आणि या बुद्धीला सावधान करून भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. आणि ते करणं म्हणजेच चित्तामध्ये देवाला साठवणं आहे. लय जनामध्ये बसलो दुःख होईल आपल्याला जन सोडून जात असताना. किंवा कसं असतं कुण्याच महाराजाच्या जवळ म्हणजे लोक एक 10-12 वर्ष राहत असतात. शेवटी लांब जातातच काहीतरी गोष्टी खटकतील. जर शेवटच्या क्षणापर्यंत माणसं सोबत राहावे वाटत असतील तर साधू बनल्याशिवाय ती सगळी अवस्था अंगी आणल्याशिवाय होत नाही. विठ्ठल विठ्ठल ते दुःख होऊच नाही याच्यासाठी लोकेशना वित्तेशनेपासून लांब असावं साधकानं. हे तुकोबाऱ्यांचं बोलणं आहे. काय झालं प्रत्येक माणसाला असं वाटतं की म्हणे बाबा आम्ही तर आमच्या पद्धतीनं परमार्थ खूप सुंदर केलाय. हे प्रत्येकाला वाटतं बरं. ज्यानं फक्त सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चुकून एखादी वेळेस नाव आलं तरी त्याला वाटतं की म्हणे बाबा एवढं आम्ही देवदेव केलं एवढं केलं पण असं आमच्या जीवनामध्ये का घडत असेल हे सगळ्यांना वाटतं. संत मालिकेमध्ये एक खूप मोठं उदाहरण आहे. सगळ्यांच्या परिचयाचं आहे. सज्जन कसाय नावाचे भक्त देवाचे वारीला निघाले. जगन्नाथपुरीच्या यात्रेला निघाले असताना मजल दर मजल करत निघालेली आहे. जात असताना एके गावी एकाच्या घरी आश्रयाला जागा मागितली. उद्या सकाळी वस्तून पुढं माझा प्रवास करायचा माय, आजच्या दिवशी आराम करण्यासाठी जागा द्या. नवरा बायकोनं एक खोली रिकामी केली. त्या साधूला सज्जन कसायला राहण्यासाठी जागा दिली. सज्जन कसाय म्हणजे त्यांची कधी जर तुम्हाला प्रतिमा पाहायला भेटली चित्र काढलेले त्यांची प्रतिमा नाही त्या चित्रात सुद्धा सज्जन कसाय मला वाटतात अगदी ज्ञानोबारा जेवढे सुंदर दिसतात ना तेवढे सुंदर दिसायचे. एवढं त्यांचं तेज होतं चेहऱ्यावर. आणि मग काय न जाणो काय झालं. रात्र झाली. रात्री करून बाबांना जेवायला दिलं. जेवण करून सगळे झोपलेत घरचे माणसं. ज्यांनी आश्रय दिला होता ते घरचा मालक झोपला होता. मंडळी झोपल्या होत्या त्यांच्या. सज्जन कसाय सुद्धा आपल्या रूममध्ये आराम करत होते. काय वाटलं त्या स्त्रीच्या मनात काही जाणत नाही. स्त्री सज्जन कसायच्या रूममध्ये आली आणि सज्जन कसायला जागा करून म्हणत आहे माझी इच्छा काम वासना पूर्ण करा. सज्जन कसायांनी सांगितलं अगदी तुकोबाऱ्यांसारखं जाई होते माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे माझ्याच्यानं शक्य नाही. तू दुसरीकडे जा म्हणे. नवरा आहे तुला लग्न झालंय तुझं जा त्याच्याकडे. आमच्याच्यानं हे शक्य नाही. सज्जन कसायचं उत्तर पाहिलं आणि सज्जन कसायचं उत्तर पाहिल्यानंतर त्या बाईला असं वाटलं माझ्या नवऱ्याची बहुतेक यांना भीती वाटते म्हणून हे असं म्हणताय. त्या कामाच्या रागामध्ये गेली. कोयता घेतला आणि कोयत्यानं तिच्या नवऱ्याचं मुंडकं उडवलं. हातामध्ये केस धरली. तशाला तसं मुंडकं आणि कोयता एका हातात घेऊन त्या सज्जन कसायच्या जवळ आली. सज्जन कसायला म्हणू लागले सज्जन कसायला हे बघा यांची तुम्हाला भीती वाटत होती म्हणून माझी इच्छा पूर्ण करत नाहीत ना. मारून टाकलं यांना म्हणे आता तरी कराल की नाही. त्यावेळेस सज्जन कसायने हात जोडून विनंती केली माय हे काय केलंयस तू. खरंच माझ्याच्यानं हे शक्य नाही. इच्छा अपुरी राहिली. रागारागामध्ये बाईनं ते मुंडकं घेतलं कोयता घेतला आणि पोलीस स्टेशनला गेली आणि तिथं जाऊन तक्रार केली. कोणतरी एक जगन्नाथपुरीचा यात्रेकरू म्हणून घेतोय देवाचा भक्त म्हणून घेतोय वैष्णव म्हणून घेतोय. रात्री झोपण्यासाठी जागा मागितली. दयेनं आम्ही त्याला जागा राहण्यासाठी दिली. पण काय सांगू त्याचं मला रात्री बलात्कार करू पाहत होता आणि नाही म्हटल्यानंतर माझ्या पतीचं मुंडकं उडवलं यानं. शोध सुरू झाला. सज्जन कसायला पकडलं. सज्जन कसायला पकडून कोर्टामध्ये हजर केलं
आणि हजर केल्यानंतर काय बोलत असतील लोक पुन्हा सज्जन कसायला. महाराज ना तुम्ही, बुवा ना तुम्ही, लोक बोलू लागले सज्जन कसायला. 2-2 माळा दिसल्यात गळ्यामध्ये तुमच्या. कसं आहे, एखादा बुवा फक्त सापडाय बाकी आहे. सापडला रे सापडला, लोक त्यांच्या जिभेचं पारणं फेडून घेतील असलं बोलतील. मग साधू त्याच्यातला असेल अथवा नसेल. 2-2 माळा दिसायल्यात गळ्यामध्ये, बोलू लागलाय समा. पताका दिसायले 1.5 मीटरची खांद्यावर. मैलावरून दिसले एवढा गंध आहे तुमच्या कपाळाला, आणि असले धंदे करता का? सज्जन कसं आहे, हात जोडून म्हणतायत दादा ही चूक माझ्या जन्मात आजपर्यंत झाली नाही, याच्या पुढून ही होणार नाही. झालीच नाही, पण हत्या दिसू लागलेली आहे. खरं तर वाटू लागलं सज्जन कसं याचं. तो विरह कळू लागला, देवाशिवाय काही केलं नाही माझ्या जीवनामध्ये, काही इच्छा मनात आणली, पण न्याय तर द्यावाच लागेल. एकाचं प्रेत पडलेलं आहे, काय न्याय द्यावा म्हणून न्यायाधीशाने ठरवलं, ज्या हाताने हे कृत्य केलंय ते हात सज्जन कसायचे तोडायचे. सज्जन कसायचे दोन्ही हात तोडण्यात आले. सज्जन कसायाने व्याकुळ होऊन देवाला बोलू लागलेले, देवा अरे जन्मभर तुझं भजन केलंय रे, पण काय शेवटी माझ्या हे पदरात पडलं, भजन करायला हात सुद्धा उरले नाहीत. कशासाठी तुझ्या दारात आम्ही याच्या पुढून यावं, आणि काय तू आम्हाला याचं फळ दिलंयस, म्हणून की ते फळ तरी इच्छेने आम्ही तुझ्या दारात यावं. काय करावं, नाही म्हणे याच्या पुढून तुझ्या दारात सुद्धा पाऊल टाकणार नाही असं म्हटले. निघाले, वापस निघाले आपल्या घराकडे. आणि वापस निघण्यासाठी जो पाऊल टाकला त्या पाऊलाला ध्यान यायचं, देव कोणाचंच वाईट करत नाही, मग आपलं का करे. पुन्हा फिरले देवाकडे, पुन्हा ध्यानात यायचं. ती बाई डोळ्यासमोर दिसायची, ते प्रेत दिसायचं, तो न्यायाधीश दिसायचा, हात तुटलेले दिसायचे. पुन्हा घराकडे फिरायचे आणि पुन्हा ध्यानात यायचं, देव कोणाचंच वाईट करत नाही, मग भक्ताचं कसं करेल. पुन्हा फिरले, काय म्हणे एकदाचाच याला जाब विचारू देवाला, येऊ म्हणे त्याचं एकदाचीच फारकत देऊन वापस येऊ. निघाले जगन्नाथपुरीला. अगदी बगीचेमध्ये अलीकडच बसले, 4 किलोमीटर अलीकड खाली बसलेले, आणि तिथंच झाडाखाली बसून म्हणले, देवा आलो, इथपर्यंत येणार नव्हतो, आलोय, गरज असेल तर आता तू इथं येऊन दाखव असं म्हटले. आणि जागीच भजनाला सुरुवात केली. देवा कोणी नाही मला तुझ्याशिवाय, पण आलास तर ये म्हणे बाबा, आणि नाही आलास तर जा, मी इथंच प्राण सोडून देईल, पण तुझ्या दारात आता येणार नाही. कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, कधी भेटेल तो जीवाचा जीवलग, कधी भेटेल जीवाचा जीवलग, कधी भेटेल तो 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 जीवाचा जीवलग.
फेडावया पांग जन्माचा फेडावया पांग जन्माचा सज्जन कसा भजन करू लागलेले आहेत. कधी भेटेल तो जीवाचा जीवलग कधी भेटेल तो जीवाचा जीवलग फेडावया पांग जन्माचा फेडावया पांग कधी माझा देव भेटेल या अपेक्षेनं बसल्या. तुला यायचं असेल ये नाही तर नाही ये. तेवढ्यामध्ये देव स्वतःहून समोर उभा टाकला आणि सज्जना उघड डोळे मी आलोय उघड डोळे मी आलोय. सज्जन कशाने त्या भजनातून सावधान होऊन डोळे उघडले आणि देवाला पाहिले आणि देवाला म्हणू लागला दिसा एवढा सुंदर आहेस पण काम किती निष्ठुर आहे देवा तुझं. बाकीचं राहिलं दर्शन घ्यायचं सुद्धा बाजूला राहिलं पण हे बोलायला चालू केलं. अरे दिसाय तर देखना दिसायलास पण काम किती क्रूर आहे तुझं. तुझंच भजन करणाऱ्याची जर ही अवस्था होत असेल तर आम्ही भजन करायचं कशासाठी तुझं. बोलू लागले देवाला. देव हसू लागले. कसं आहे म्हणे सज्जना याचं कारण असं आहे भजन या जन्मात घडलंय तुला पण पूर्वजन्मामध्ये जे पाप केले ते पाप या जन्मात तुला फेडावंच लागणार आहे. ते कर्म तुला या जन्मात भोगावेच लागणार जरी तू भजन करत असलास. म्हणून भजन करणारे हे लक्षात घ्यावं आपल्या जीवनामध्ये हे दुःख काय येतंय आजचं नाही पूर्वजन्मीच आहे. भजन करणाऱ्याची पाठीमागे दुःख याचं कारण हेच आहे. सज्जनाला सांगू लागलेले आहेत. त्यावेळेस सज्जन म्हणू लागले मी काय केलं एवढं पूर्वजन्मी पाप की माझ्यामुळं असला आळ यावा माझ्या जन्मात माझ्यावर असला आळ यावा माझे हात तुटावे मी काय केलंय असं. त्यावेळेस देवाने सांगितलं म्हणे त्याच्या जुन्या गेल्या जन्मातली एक व्हिडिओ कॅसेट लावून दिली. बघ म्हणे काय एक कसाही पळत होता आणि त्याच्या पाठीमाग त्याच्या पुढं गाय पळत होती त्याच्या माग तो कसाही पळत होता आणि जात असताना गाय पळत पळत गेली त्याला ती दिसली नाही. दिसली नसल्यामुळं तो भटकत होता गाय तशीच पुढं पळत होती त्याला ज्यावेळेस दिसली त्यावेळेस धावू लागली गाय जास्त. ते दोघं एकत्रित आल्यानंतर आणि पकडा त्या गाईला असा ज्यावेळेस तो कसाही म्हणत होता ना त्यावेळेस तुम्ही या दोन हातानं धरून त्या गाईला मिठी घालून त्या गाईला थांबवलं होतं. त्याचंच कारण आहे म्हणे हे व्हायचं. ज्या हातानं तुम्ही त्या गाईला अडवलं ते हात या जन्मात तुटले. ठीक आहे म्हणे हे माझं कर्म झालं. त्या गाईचं आणि त्या कसायचं काय झालं तसंच आहे म्हणे. त्या गाईला तुम्ही अडवलं म्हणून तुमचे हात गेले
मग त्या कसायनं त्या गाईला घरी नेऊन काही तिची पूजा केली असेल? हा, तिला काही जीव घातला असेल? मारून टाकला असेल ना. त्याने याचा गळा कापला म्हणून या जन्मात हिनं त्याचा गळा कापला म्हणून, आणि ती झाली ही बाई. जी गाय आहे ना ती या जन्मामध्ये बाई झाली, आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण घडलंय. पूर्वजन्मीच आहे हे, या जन्मातलं नाही. तुझ्या भजन केल्याचं फळ मी काही सोडलेलं नाही, आणि आजपर्यंत केलेल्या भजनाचं फळ आहे आज तुझ्या समोर मी उभा आहे. हे सज्जन कसायला बोलू लागले, चूक झाली देवा, मी नाही तेवढं तुला बोललेलं आहे. तुझ्या दारात येता येता वापस चालू होतो, पण काय बुद्धी सुचली न जाणो, कुण्या जन्मीचं पुण्य माझ्या पुढं उभा राहिलं आणि इथपर्यंत पोहोचलो, तुझी भेट झाली देवा. मला याच्यासाठी सांगायचंय, परमार्थ करणारी जगात माणसं कमी नाहीत, पण सगळ्यांच्या हृदयामध्ये देव साठेल की नाही सांगता येत नाही. माणसं परमार्थातून दूर फक्त याच्याच गोष्टीनं जातात की आमच्या पदरात दुःख का पडलंय. हा विचार करून परमार्थातून दूर जाऊ नका. भरपूर माणसं आहेत आमच्या दुःख पदरात पडलं म्हणून देव देव करायचं सोडून दिले, पण नका जाऊ. ही पूर्वजन्मीच आहे. या जन्मात केलेला परमार्थ नक्की शेवटच्या तर काळाला कामाला येईल, नाही तर पुढे तर कामाला येईल. विठ्ठल विठ्ठल ठीक आहे महाराज, आम्ही भजन करू, आम्ही सगळ्या साधना करू, पण साधना फक्त याच्यासाठी आहे, चित्तामध्ये भगवंत साठवण्यासाठी. याचं काय करावं चित्तात भगवंत साठवण्यासाठी? तर तुकोबाराय म्हणले, नये बोलो फार बैसो जनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. इंद्रिय दमन करून सावधान बुद्धी करून आम्ही भगवंताला हृदयामध्ये साठवावं. फार जनाला बोलू नये, जनामध्ये बसू नये. हे तुकोबारायांनी सांगितलं. तुकोबाराय एकीकडे सांगतात पहा, नये निघो आपोलिया घरा, बाहेर लागो नये वारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर जावा, संग दुसरा वर जावा, सावळे रूप ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा. नाटामधलं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतायत, नये निघो आपुल्या घरा, बाहेर लागू नये वारा. मग तो विषय रूपी जरी वारा असला तरी लागू नये वारा, बहु बोलणे ते सारा. सार जरी असलं तरी बहु बोलू नये, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर जावा. दुष्ट असतील तर संग दुसरा वर जावा. पण काय करावं? तुकोबारांचं या भंगाचं ध्रुपद आहे. सावळे रूप ल्यावे डोळा, 6 चव 18चा मेळा, पदर लागू नेदी खळा, नाम मंत्र माळा, विष्णू सहस्त्र विठोबा रखुमाई. जय जय विठोबा विठ्ठल विठ्ठल कुंडली कमरदा तुकोबाराय पुढे बोलत असताना सांगतायत, तुका म्हणे घडीने साधावी, तुका म्हणे घडीने साधावी, आणि इंद्रियाची त्रिगुणाची गोवी उगवणी. तुकोबाराय सांगतायत, दिवसभर पाठ करून बी शेवटचं ते उसरूच लागले बघा. त्रिगुणाची गोवी उगवणी, त्रिगुणाची आहे ना, त्रिगुणाची गोवी उगवणी, तुका म्हणे घडीने साधावी. क्षणाक्षणाला वेळ वाया न जाऊ देता हे आठवणीत राहावं की बाबा याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणून त्रिगुणाची गोवी उगवणी. गोवी म्हणजे संकट, जे असं गोवा शब्द आहे बाबा कुठं कुठं तुकोबारायांच्या चरणामध्ये. त्या गोवा म्हणजे ते पुढी नाही हो, संकट रूपान आहे ते. म्हणजे त्रिगुणाचे म्हणजे कोण? त्रिगुण आहेत आपल्याकडे, राजस तामस आणि सत्वगुण. हे सत्वगुण असताना याच्या सुद्धा काही विकार आहेत.
सत्वगुण जरी असला त्याच्यात विकार आहे, राजस असला तरी विकार आहे आणि तामस असला तरी विकार आहे. सत्वगुणामधला विकार म्हणजे अभिमान येणं, अहंकार येणं हा सत्वगुणाचा विकार आहे. राजसाचा विकार असा आहे, सत्वगुणाचा विकार अहंकार येणं, राजसाचा विकार म्हणजे दंभ येणं, राजसाचा विकार, आणि तामसाचा विकार म्हणजे क्रोध येणं. हे 3 विकार त्याचे आहेत. म्हणून देवा या 3 विकाराचा जरी हे 3 मला कामाचे जरी असले ना तरी देवा याचा गोवा उगवोनी तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवोनी, हे तुकोबऱ्यांचं सहजगत्या सगळ्यांना बोलणं आहे. झालेली सेवा तुम्हा सकळ मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना जसं माझ्या बुद्धीला झेपेल, पटेल, रुचेल त्या पद्धतीने इथं मी बोलायचा प्रयत्न केलेला आहे. या तुकोबऱ्याने अभंगाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त साधुत्व जीवन कसं असावं, साधक जीवन कसं असावं, फकिरी कशी असावी साधकांची, हे तुकोबऱ्याने अभंगातून सांगितले. जो आनंद संत फकीर करे, असं जगल्यानंतर बरं, जो आनंद संत फकीर करे सो आनंद नाही अमीरी में, जो आनंद संत फकीर करे सो आनंद नाही अमीरी में, जो आनंद संत जो आनंद संत फकीर करे, जे आनंद साजरा संत करतात, फकीर करतात, साधू करतात. ओ आनंद नाही अमीरी में, किती जरी मोठं दैवत असलं, वैभव असलं तरी त्याच्यात सुद्धा एवढं सुख नाही जे सुख जो आनंद साधू संत भोगतात, ते सुख इतर कुठे नाही. जो सुख पावे हरि भजन में, जो सुख पावे हरि भजन में सो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी 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 में. कबीरदास महाराज सांगताय, कबीरदासांचा दोहा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं उंचीवरचं स्थान आहे कबीरांनी सांगितलेलं आहे, भली बुरी सबकी सुन लीजे, भली बुरी सबकी सुन लीजे, क्यों फिरत मगरूरी में, मन लागो मेरो यार फकीरी, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. कहत कबीरा कबीरा, कहत कबीरा कबीरा, कहत कबीरा सुन भय साधो, कहत कबीरा सुन भय साधो, साहेब मिले सबूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. तुकोबारा सांगतायत मनला, कबीरदास महाराज सांगतायत मन लागो मेरो यार फकीरी में. देव भेटण्यासाठी निघालेत बाबांनो, पण देव फक्त या फकीरीतूनच भेटतो. साहेब मिले सबुरी में, म्हणून मन
लागो मेरो यार फकीर. म्हणून देवाचं दास व्हायचं असेल तर खरा दास व्हा, नाहीतर न होण्याचा अर्थ नाही. न झालेले बरे, त्याचा परिणाम तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहत नाही. फक्त दास व्हायला शिका. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे पहा. तुका म्हणे दास झाला तया नाही नाश, झाला तया नाही नाश, झाला तया नाही नाश. तुका म्हणे दास झाला तया नाही नाश, झाला तया नाही नाश, झाला तया नाही नाश. म्हणून दास व्हावं. आणि दास होण्यासाठी काय करावं? देवाची मया जर आपल्यावर लावून घ्यावयाची वाटत असेल, देवानं माझ्यावर प्रेम करावं असं, आपण सगळे देवावर प्रेम करतो हो, पण देवानं आपल्यावर प्रेम करावं वाटत असेल ना, तर फकिरी घेतल्याशिवाय ते होऊ शकणार नाही. मग काय करावं लागेल? सोडीला संसार माया तयावरी फार. देवाची माया तयावरी कोणावरी? सोडीला संसार. ज्यानं संसार सोडला आणि देव आपलासा केला, त्याच्या एवढी माया देवाची कोणावर नाही, त्याच्या एवढं प्रेम देव कोणावर करत नाही. मग महाराज आम्ही आजपर्यंत जेवढं कमवलंय तेवढं सोडून जावं का? कमवलेलं सोडून जावं का? कसं असतं माहित आहे का? तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे पहा. संसारी असावे आणि असोनी नसावे, सत्यवादी करी वा. अलिप्त कमळ जैसे, जळी जैसे असं राहणं म्हणजे फकिरी जीवन जगणं. संसार असू द्या हो, पण त्याच्यात राहावं कसं हे कळायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आता पहा तुम्ही, एकनाथ महाराजांचं वैभव नाथ महाराजांनी सोडलं का हो? श्रीमंती सोडली का नाथ महाराजांनी? श्रीमंतीत नाथ महाराजांनी काही केली का? उत्तम व्यवहारे उदास विचारे विचक, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम भोगील दिवसा. उत्तम व्यवहारे उदास विचारे जगरी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील दिवखानी. धन जोडावं पण उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असं कमवावं. हे तुकोबाऱ्यांनी सांगितलेलं आहे. बघा कसं कमवावं आणि कसं खर्च करावं हे साधू संतांच्या प्रमाणानं लक्षात येतं, पण आपल्याला आपल्या बुद्धीने कळत नाही. एवढे हे तुकोबाऱ्यांचे प्रमाण आम्ही ऐकलेले आहेत, पण आम्ही आमच्या जीवनात उतरवलंय की नाही सांगता येत. साधू संतांच्या जवळची संपत्ती आपल्याला दिसत असेल, पण साधू नेहमी त्यांचं मोठेपण, त्यांची जो वैभव आहे ते लपून ठेवत असतात. अड्ढी आतुडे अडवी आढ्यता जेवी हरवी, का पन्यंगना लपवी वडील पण. ज्ञानोबारा सांगतात, नाथ महाराजांनी आधी सकल साधू संतांचा प्रपंच मोठाच आहे, वैभव मोठंच आहे, पण त्यांनी कधी दाखवलं नाही समाजात. अड्ढ्यू अतुडे अडवी आढ्यता जेवी हरवी, का पन्यंगना लपवी वडील पण. किती खालचा दृष्टांत द्यावा लागला ज्ञानोबाऱ्याने. का पन्यंगना लपवी, का लपवी पन्यंगना वडील पण. पन्यंगना म्हणजे स्त्री, शरीराचा विक्रय करणारी स्त्री. शरीराचा विक्रय करणारी स्त्री तिचं जसं वय लपवून ठेवते ना, तसं साधू आपल्यापासलं वैभव लपवून ठेवतो. एका पोरीचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर सासऱ्यानं 25 तोळे सोनं घातलं. 25 तोळे सोनं घातलं. लग्न झालं, 7-8 दिवस निघून गेले. सुनबाई खुश, तिकडले लोक खुश. देतो तर 1 तोळा म्हणत तीन, घातले तर 25 तोळा. असं तिकडल्यांना खुशी, इकडल्यांना खुशी. आणि 8 दिवस लग्न होऊन निघाले. पोरगी जरा ती इति जातीला जाऊन आली परत. 8 दिवसानंतर पोरगी आनंदात आहे आणि सासऱ्यानं सांगितलं, पोरी जरा सोनं जपून वापर बरं. तर सोन्याची किंमत मोठीच आहे.
ठीक आहे बाबा, मला कळते याची किंमत, मला याचं मोल माहिती, मी सांभाळूनच वापरते. नाही नाही, ज्याचं आहे त्याला द्यायचंय म्हणून सांभाळून वापर, सांभाळून वापर. आता हा जसा शब्द त्या सासऱ्याच्या मुखातून पडला, जसा पडला की ज्याचा आहे त्याला द्यायचंय. लग्नाच्या पूर्वी गावच्या पाटलाकडून उसणं आणलं होतं म्हणे, ते 24 तोळे सोनं आणि घरचं ती 1 तोळा घेतलं, असं 25 घातलेलं होतं. सासऱ्याने सांगितलं त्याचं आणले त्याला द्यायचंय नाही. एक म्हणे हरपला तर माझी लायकी सुद्धा नाही, ती 1 म्हणे भरून काढायची, पुन्हा हरपू नको माय. मला सांगा, यापूर्वीही त्या बाईनं सोनं घातलंय, बरोबर आहे ना? म्हणजे सासऱ्यानं बोलायच्या, मला ऐका बरं मला काय म्हणाय, सासऱ्यानं बोलायच्या पूर्वी त्या बाईनं सोनं घातलंय आणि सासऱ्यानं बोलल्याच्या नंतरही काही दिवस तिनं घालेल. पण जसं सासऱ्यानं बोलायच्या अगोदर जसं त्या सोन्यावर प्रेम होतं, तसं सासऱ्यानं बोलून दाखवल्यानंतर राहत नाही ना त्या सोन्यावर. आहे सोनं जवळ, पण प्रेम आहे का पुन्हा माझं आहे म्हणून सांभाळेल का? सांभाळत नाही. तसं साधू जगत असतो म्हणे, हे आहे पण द्यायचंय, द्यायचंय म्हणून जगत असतो. आहे त्याच्याकडे आड्यू तोडी अडवी आढ्यता जीवी हरवी का पंडंगना लपवी वडील पण. अशा पद्धतीचं साधूचं वैभव जगणं आहे. हा, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. असं आम्ही संसारात असावं. ठीक आहे महाराज, म्हणून आम्ही करावं काय जर आम्हाला त्या स्थितीला प्राप्त व्हायचे, कोणत्या चित्तामध्ये भगवंत साठवायच्या आणि साधक दशेला प्राप्त व्हायच्या, तर त्याचं उत्तर तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणातून दिलेलं आहे. तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधा, तुका म्हणे घडी घडीने साधा, तुका म्हणे घडी घडीने साधावी, तुका म्हणे घडी घडीने साधावी. त्रिगुणाची गोडी उगवणी, त्रिगुणाची गोडी उगवणी, कोठेही चित्ताशी नसा